कात्रज भागातील दत्तनगर परिसरात एका भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड आणि वीट घालून खून करण्यात आला। भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची माहिती तपासात समोर आली। तर लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात एकाचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली। खून झालेल्याची ओळख पटली नसून आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली। विलास बांदल असे खून झालेल्या भाजी विक्रेत्याचं नाव आहे। कात्रज बाह्यवळण मार्गावर दत्तनगर बस थांब्याजवळ बांदल यांच्या डोक्यात दगड आणि वीट घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली। याबाबत अभिषेक बांदल यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। प्राथमिक तपासात बांदल यांचा खून भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून दोघांनी केल्याची माहिती मिळते। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी करीत आहेत।